नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाच्या योजना, शेती शाळा, नैसर्गिक शेती आणि विविध कृषी मोहिमा पोहोचवण्यासाठी आता गाव पातळीवर शेतकरी मित्र काम करणार आहेत. राज्यात तब्बल 11,587 शेतकरी मित्र मानधनावरती नेमण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलाय. पण हे शेतकरी मित्र नेमके कोण असतील, त्यांची निवड कशी होणार आहे, त्यांना किती मानधन मिळणार आहे आणि त्यांच्या कामाचं मूल्यांकन नेमकं कसं होणार आहे, याचबरोबर या नियुक्त्या कायमस्वरूपी आहेत का आणि शेतकऱ्यांना याचा नेमका कसा फायदा होणार आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शो मधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यात कृषी विस्ताराच्या कामाला वेग देण्यासाठी कृषी विभागानं 11,587 शेतकरी मित्रांची मानधनावरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या शेतकरी मित्रांची निवड गाव पातळीवरती होणार असून त्यांच्या मार्फत कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय. शेतकरी मित्राला आत्मा म्हणजेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या निधीतून दरमहा 1,500 रुपये मानधन दिलं जाणार आहे. म्हणजे वर्षाला किती, तर 18,000 रुपये मानधन या कृषी किंवा शेतकरी मित्रांना मिळणार आहे. हे मानधन दर 3 महिन्यांनी एकत्रितपणे देण्यात येणार असून वर्षभरात 4 टप्प्यात ही रक्कम या शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मात्र या मानधनाव्यतिरिक्त शेतकरी मित्राला प्रवास खर्च किंवा इतर कोणताही भत्ता मिळणार नाही, असंही कृषी विभागानं स्पष्ट केलंय. आता या नियुक्तीची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी मित्रांचं काम केवळ नावापुरतं राहणार नाही, त्यांच्या कामाचं नियमित मूल्यमापन केलं जाईल, असंही कृषी विभागानं सांगितलंय. दर 3 महिन्यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि त्याला कामाचा अहवाल सादर सुद्धा करावा लागेल. शेतकरी मित्राच्या वार्षिक मूल्यांकनासाठी एकूण 125 गुण हे निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 100 गुण तांत्रिक बाबींसाठी तर 25 गुण उल्लेखनीय कामासाठी असतील, असंही कृषी विभागानं सांगितलंय. शेती शाळेतील उपस्थिती, विविध सर्वेक्षणांमध्ये सहभाग, ग्रामसभेतील सहभाग अशा बाबींचा सुद्धा या मूल्यांकनामध्ये विचार केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय. शेतकरी मित्रांना दिलेल्या अहवालासोबतच सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची शिफारसही यासाठी महत्त्वाची असेल. त्यानंतर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या मतांचा विचार करूनच हे मानधन देण्यात येणार आहे. म्हणजेच कामाच्या मूल्यमापनाशी मानधनाची प्रक्रिया ही जोडण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्र म्हणून कुणाची नियुक्ती होणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार शेतकरी मित्र साधारणपणे 25 ते 60 वर्ष वयोगटातील असावा, उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे शेतकरी संघटन कौशल्य असणं अपेक्षित आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या भरतीमध्ये कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही यापूर्वीच दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्र हा ज्या गावात काम करणारे त्याच गावचा रहिवासी किंवा शेतकरी असणं बंधनकारक आहे. त्यामुळे बाहेरून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करून गावातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याऐवजी स्थानिक शेतकऱ्यालाच ही जबाबदारी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, असंही कृषी विभागाने सांगितलंय. शेतकरी मित्रांची निवड ही कशी केली जाणार आहे, तर ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानंतर ही निवड केली जाणार आहे. ही निवड पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयानं दिलेल्या आहेत. मात्र या नियुक्त्या कायमस्वरूपी नसतील. पहिल्या टप्प्यात ही नियुक्ती फक्त 2 वर्षांसाठी असणार आहे. आता या शेतकरी मित्रांकडे नेमकी कोणती कामं असतील, तर तेही समजून घेऊ. कृषी विभागाच्या विविध योजनांचा गावात प्रचार करणं, त्यासोबत प्रसार करणं, शेतकरी गटांची बांधणी करणं, शेती शाळांसाठी शेतकऱ्यांची निवड करणं, नैसर्गिक शेती योजनेचा प्रचार प्रसार करणं आणि कृषी विभागाच्या विविध मोहिमांमध्ये सहभागी होणं ही प्रमुख कामं या शेतकरी मित्रांना करावी लागणार आहेत. याशिवाय गावात शेतकरी सुविधा केंद्रांची स्थापना करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरती असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरती एक संपर्क बिंदू उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या योजनेत महिलांचा सहभागही वाढवण्यावर कृषी विभागानं भर दिलाय. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण शेतकरी मित्रांमध्ये किमान 30% निवड महिला शेतकऱ्यांची केली जाणार आहे. त्यामुळे कृषी विस्ताराच्या कामात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्याची शक्यता त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. मात्र या संपूर्ण व्यवस्थेत शेतकरी मित्रांची भूमिका किती प्रभावी ठरते हे त्यांच्या प्रत्यक्ष कामावरती अवलंबून राहणार आहे. कारण योजना, कृषी मोहिमा, शेतीशाळा, नैसर्गिक शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही केवळ नियुक्तीची बाब नाहीये. त्यासाठी गावातील शेतकऱ्यांशी नियमित संपर्क आणि प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे. त्यासाठीच कृषी विभागानं 3 महिन्यांनी आढावा आणि वार्षिक मूल्यांकनाची व्यवस्था सुद्धा या
शेतकरी मित्रांसाठी केलेली आहे. म्हणजेच राज्यात 11,587 शेतकरी मित्रांची नियुक्ती, दरमहा 1,500 रुपये मानधन, 2 वर्षांची पहिल्या टप्प्यातली नियुक्ती, कामाच्या आधारावर 125 गुणांचं मूल्यांकन आणि किमान 30% महिला शेतकरी अशी या व्यवस्थेची प्रमुख रूपरेषा असेल. आता या निर्णयामुळे कृषी विभागाचा विस्तार गावागावात किती प्रभावीपणे पोहोचतो आणि शेतकऱ्यांना या योजनांची माहिती, शेतीशाळा आणि तांत्रिक मार्गदर्शन प्रत्यक्ष बांधावरती किती मिळतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.